आपण ज्या शिवाची पूजा करतो त्याचं रूप कसं असावं हे कोणी ठरवलं? ते आपल्याच पूर्वजांनी आणि आपण ठरवलं. आपण शिवाला त्रिशूळ दिला कारण आपल्याला वाटतं की त्याने आपलं रक्षण करावं. आपण त्याच्या गळ्यात साप घातला कारण आपल्याला निसर्गाचं भय वाटतं. आपण त्याला भोळा म्हणतो कारण आपल्याला वाटतं की आपल्या सर्व चुका त्याने माफ कराव्या. हे काय आहे? हा कल्पनेचा शिव आहे. हा शिव आपल्याच भीतीतून आणि आपल्या हव्यासातून जन्माला आला आहे. आपण देवाला आपल्यासारखं बनवलं आहे. रागीट, प्रेमळ, देणारा, घेणारा म्हणजे देव. माणसाने देवाला प्रतिमेत बनवलं आहे, कल्पनेत बनवलं आहे. कल्पना म्हणजे काय? तर कल्पना म्हणजे माया. आणि वेदांतात मायेचा अर्थ असा आहे की माया म्हणजे जे आहे असं भासतं पण नाहीये. आपली ही शिवाबद्दलची कल्पना म्हणजे माया आहे. आपण मूर्तीसमोर बसून ढसाढसा रडतो, पण बाहेरच्या जिवंत माणसाशी क्रूरपणे वागतो. का? कारण आपला देव फक्त आपल्या कल्पनेत आहे. तो आपल्या वागण्यात आलेला नाही. जोपर्यंत तुमचा शिव फक्त मंदिरात किंवा फोटोमध्ये आहे, रात्रभर केलेल्या उपवासात आहे, तोपर्यंत तुम्ही मायेच्या जाळ्यात आहात. ही माया तुम्हाला सत्यापासून दूर ठेवते. तुम्हाला वाटतं की तुम्ही धर्म करताय, पण तुम्ही फक्त तुमच्या मनाचं मनोरंजन करता. मग शिवाला समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या कल्पनांच्या पलीकडे जायला हवं. आता हा प्रश्न पडतो, मग खरा शिव कोण? अद्वैत सांगतं, जोपर्यंत तुम्ही कल्पना करत आहात तोपर्यंत तुम्ही द्वैतात आहात. एक तुम्ही आणि दुसरी म्हणजे तुमची कल्पना. कल्पनेच्या पलीकडे जाणं म्हणजे जे आहे त्याला पाहणं. जे आहे म्हणजे तुमचं स्वतःचं मन. जे आहे म्हणजे तुमची भीती. जे आहे म्हणजे तुमची अस्वस्थता. जेव्हा तुम्ही कल्पनेचा आधार न घेता स्वतःच्या मनातल्या अंधकाराला सामोरं जाता, तेव्हा तुम्हाला जाणवतं की हा सर्व गोंधळ फक्त मीपणामुळे आहे, म्हणजे अहंकारामुळे. जेव्हा हा मी आणि त्याच्या कल्पना गळून पडतात, तेव्हा जी उरते ती अनंत शांतता म्हणजे शिव. अद्वैत म्हणतं, जिथे पाहणारा आणि पाहिलेलं एकच होतं, म्हणजे दृश्य आणि दृष्टा एक होतात. अद्वैत म्हणजे काय? कल्पनेच्या पलीकडे गेल्यावर तुम्हाला समजतं की ज्या शिवाला तुम्ही बाहेर शोधत होता तो तुमच्या अस्तित्वाचा पाया आहे. जसा समुद्राचा फेस समुद्रापेक्षा वेगळा नसतो, तसं हे जग आणि तुमचे विचार शिवाहून वेगळे नाहीत. मग फेस स्वतःला समुद्र समजू लागला तर तो अध्यास आहे. फेस विरघळला की फक्त समुद्र उरतो. तसंच तुमच्या कल्पना विरघळल्या की जो साक्षी उरतो तोच अद्वैत शिव आहे. जर तुमचा शिव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवून आहे, तर तुम्ही लाज घेताना किंवा खोटं बोलताना घाबरत का नाही? याचा अर्थ तुमचा शिव फक्त तुमच्या कल्पनेत आहे, वास्तवात नाही. तुम्ही शिवाला महादेव म्हणता, पण त्याच्या मौन तत्वाला आयुष्यात कधी स्थान दिलं आहे का? शिवरात्रीला रात्रभर जागून तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या स्वभावाचं निरीक्षण केलं नाही, तर ते जागरण आहे की निव्वळ शरीराचा छळ? अद्वैत सांगतं की सगळं काही शिवाचंच आहे. मग तुम्ही त्याला काय देणार? तुमचं शरीर त्याचं, तुमची बुद्धी त्याची, तुमचा श्वास त्याचा. तुमच्याकडे तुमचं असं फक्त एकच आहे, तुमचा अज्ञानयुक्त अहंकार. अद्वैत म्हणतं, जी गोष्ट तुमची नाही ती देण्याचं नाटक करू नका. जे तुमचं आहे म्हणजे अज्ञान, ती त्याला द्या, जेणेकरून तो तुम्हाला ज्ञान देऊ शकेल. आपण शिवाला बेल आणि फुलं अर्पण करतो, पण कधी विचार केलाय का की ज्याने संपूर्ण सृष्टी निर्माण केली, ज्याने ही पृथ्वी, हे पर्वत, हे अथांग समुद्र बनवले, त्याला तुमच्या बागेतल्या 2 फुलांची काय गरज आहे? पाणी किंवा बेल हे केवळ प्रतीक होते. बेलपत्राची 3 पानं म्हणजे काय? ती म्हणजे तुमचे 3 गुण, सत्व, रज आणि तम.
तुम्ही शिवाला म्हणायला हवं होतं, हे देवा, माझे हे तीनही गुण मी तुझ्या चरणी अर्पण करतोय. आता मी गुणातीत झालो. पण आपण काय केलं? आपण झाडाचं पान तोडलं आणि आपला तम, आळस आणि रज, लोभ आपल्याच खिशात ठेवला. झाडाच्या पानाचा बळी देणं सोपं आहे, पण स्वतःच्या सवयींचा बळी देणं कठीण. आपण स्वतःला शिवाला समर्पित करायला हवं. समर्पण म्हणजे असा विचार करणे की आत्तापर्यंत मी स्वतःच्या बुद्धीने जगलो आणि माझं आयुष्य नरक करून घेतलं. आता मला माझी बुद्धी तुझ्या चरणी अर्पण करायची आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे निर्णय, स्वतःचा राग, द्वेष आणि स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या भावना पकडून बसला आहात, तोपर्यंत तुमची फुलं कचराच आहेत. ज्या दिवशी तुम्ही तुमची मीपणाची गाठ सैल कराल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने फुलाचा सुगंध शिवाला पोहोचेल. तुम्ही देण्यासारखं तुमच्याकडे आहेच काय? जी गोष्ट तुमची नाही ती देण्याचं नाटक करू नका. जे तुमचं आहे म्हणजे अज्ञान, ती त्याला द्या, जेणेकरून तो तुम्हाला ज्ञान देऊ शकेल. शिवलिंगावर पाणी ओतताना कधी हा विचार केलाय का की तुमच्या डोक्यातील विचारांचा प्रवाह कधी शुद्ध होईल? तुम्ही शिवाला फुलं वाहिली, पण त्या फुलासारखं तुमचं मन कोमल झालं आहे का? की अजूनही तुम्ही इतरांचा द्वेषच करत आहात? समर्पण म्हणजे शिवाला काहीतरी देणं नाही, तर शिवामध्ये विलीन होऊन जाणं, शून्य होऊन जाणं. श्रीमद आदि शंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, तू कोण आहेस? त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे निर्वाण षटकम. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी म्हणजे आत्मा काय नाही हे सांगून शेवटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे. तर प्रथम श्लोकामध्ये आचार्य म्हणतात, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायू चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत. आचार्य म्हणतात यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही, कारण मी कोण आहे? मी शिव आहे. त्या गोष्टीचा माझ्याशी संबंध नाही, त्यांचा शिवाशी काहीही संबंध नाही. शिव तो नाही जो इंद्रियांच्या पकडीत येऊ शकेल. श्रोत्र म्हणजे कान, जिव्हा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नाक आणि नेत्र म्हणजे डोळे. मन, बुद्धी आणि स्मृतीचा वापर करून शिवाबद्दल विचार करू नका. शिवाला असे कोणतेही रूप देऊ नका जे डोळे पाहू शकतील, किंवा शिवाबद्दल असे काही बोलू नका जे कान ऐकू शकतील. आचार्यांच्या मते ज्यांनी शिवाला रूप दिले त्याने शिवाला गमावले, कारण सर्व रूपे मानसिक असतात आणि आपण ती आपल्या सोयीनुसार घडवतो. तुमच्या मनातून शिवाबद्दल जी धारणा निघेल ती चुकीची असेल. तुमच्या बुद्धीतून जो विचार येईल तो पूर्णपणे चुकीचा असेल, कारण तो विचार तुमच्या अहंकाराच्या केंद्रातून येत आहे. वाणी ज्याचे वर्णन करू शकत नाही, डोळे ज्यांचे दर्शन करू शकत नाही, ते म्हणजे शिव. शास्त्र आणि पुराणांतील कथांचा गोंधळ. आपण काय करतो? फक्त कथा रचतो. शिव इथे बसले आहेत, त्यांनी हे केले, ते रागावले इत्यादी. यातल्या काही कथा जुन्या पुस्तकांमधून येतात, तर काही आजकाल पसरवल्या जातात. भारतात धार्मिक साहित्याचा प्रचंड विस्तार आहे, त्यामुळे गोंधळ उडतो. जेव्हा अनेक पुस्तके असतात आणि लोकांना ते माहीत नसते की कोणते पुस्तक सर्वोच्च आहे, तेव्हा माणूस आपल्या अहंकाराला पटेल ते पुस्तक निवडतो. वेदांत सनातन धर्माचे सुप्रीम कोर्ट आहे. आपले मुख्य शास्त्र वेद आहेत आणि वेदांचे दर्शन म्हणजे वेदांत. वेदांतातील अंतिम सत्य म्हणजे आत्मा. शिव कोण आहेत? शिव म्हणजे वेदांताचा आत्मा. आचार्य शंकर येथे स्वतःबद्दल किंवा शिवाबद्दल जे काही सांगत आहेत ते प्रत्यक्ष आत्म्याबद्दल सांगत आहे. आत्मा इंद्रियांच्या पलीकडे आहे.
जर पुराणांमधील कथा वेदांतांच्या विरुद्ध जात असतील तर त्या नाकारल्या पाहिजेत. वेदांत हे सनातन धर्माचे सुप्रीम कोर्ट आहे. खालच्या न्यायालयांचे म्हणजेच इतर पुस्तकांचे तोपर्यंतच मान्य केले जाऊ शकते जोपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाच्या वेदांत विरोधात जात नाही. शिव म्हणजे विशुद्ध चेतना. शिव ही कोणी व्यक्ती नाही, त्यांचे कोणतेही व्यक्तिमत्व नाही. शिव म्हणजे एखादा माणूस नाही जो कुठेतरी राहतो. पृथ्वीपासून आकाशापर्यंत जे काही निसर्गात प्रकृतीत आहे ते शिव नाही. जेव्हा चेतनेतून हे सर्व प्राकृतिक विषय निघून जातात तेव्हा उरलेला अकलुषित प्रकाश म्हणजे शिव होय. न च प्राण संज्ञो न वे पंचवायू न वा सप्त धातुर न वा पंचकोश न वाक्पाणी पानम न चोपस्थ वायू चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. येथे शंकराचार्य शरीरशास्त्राशी संबंधित गोष्टी नाकारत आहेत. प्राण, 5 वायू, 7 धातू, 5 कोश किंवा कर्मेंद्रिये, हात पाय इत्यादी. शिव यापैकी काहीही नाही. हे सर्व प्रकृतीचे भाग आहेत. आपण शिवाबद्दल जी धारणा बनवली आहे ती या सर्व गोष्टींपासून मुक्त आहे का? जर नसेल तर ती धारणा आपल्याला शिवापासून दूर नेत आहे. आपण परंपरांनाच सत्य मानतो, पण ज्यांनी सत्य जाणले आहे त्यांचे आचार्य शंकरांचे ऐकण्यात आपल्याला अडचण का वाटते? न मे द्वेष रागो न मे लोभ मोहो मदो नैव मे नैव मात्सर्य भावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. आत्मा किंवा शिव यांच्यात द्वेष, राग, लोभ किंवा मोह नाही. हे सर्व विकार प्रकृतीतील विषयांच्या संबंधातून निर्माण होतात. ज्याचा प्रकृतीशी कोणताही स्वार्थाचा संबंध नाही तो शिव आहे. लोभ, भय, मत्सर, हर्ष, शोक या सर्वांना आचार्यांनी नाकारले आहे. ज्या चेतनेला प्रकृतीचे पूर्ण ज्ञान झाले आहे आणि जी आता प्रकृतीशी बांधली जाऊ शकत नाही ती चेतना म्हणजे शिव. आपण काय केले? शिवालाच देह परिधान केला. जी चेतना देह होण्यास नकार देते तिला शिव म्हणतात आणि आपण शिवाला शरीराच्या रूपात अडकवले. सामान्य माणसासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितले जातात, पण शिव या सर्वांच्या पलीकडे आहे. जर तुम्हाला तुमचे साधे सांसारिक जीवनच चालवायचे असेल आणि वर्षातून 1-2 दिवस फक्त हुल्लडबाजी करून शिवरात्री साजरी करायची असेल तर तुम्हाला शिवतत्व मिळणार नाही. ज्यांना अजूनही अर्थ आणि कामात रस आहे त्यांच्यासाठी शिव नाही. अगदी ज्याचे मोक्ष हेच ध्येय आहे त्याच्यासाठीही शिव नाही. जर तुम्हाला समजले आहे की तुम्ही बंधनात आहात तर ते बंधन लगेच तोडा. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थ न वेदा न यज्ञ. येथे शंकराचार्यांनी सर्वसामान्य धार्मिक समजुतींवर प्रहार केला आहे. पाप, पुण्य, सुख, दुःख या चक्रात जो अडकला आहे तो शिवापासून दूर आहे. कारण पाप पुण्यामागे कामना, इच्छा असते. आजकाल मंत्रांचा बाजार मांडला गेला आहे. लोक म्हणतात की मंत्रांच्या आवाजाने, व्हायब्रेशन्सने लाभ होतो, पण आचार्य म्हणतात मंत्रांच्या शब्दातही शिव नाही. कारण मंत्र, तीर्थक्षेत्र, वेद आणि यज्ञ हे सर्व प्रकृतीच्या सत्वगुणांतर्गत येतात आणि शिव प्रकृतीच्या पलीकडे आहे. तुम्ही कितीही यज्ञ केला किंवा कर्मकांड केले तरी त्याचा शिवाशी काही संबंध नाही. न मृत्यू न शंका न मे जाती भेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर न मित्र गुरुर्नैव शिष्यम चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. आचार्य म्हणतात मला मृत्यूची भीती नाही, कारण माझा जन्मच झालेला नाही. ज्याचा जन्म होतो त्याचाच मृत्यू होतो. आपण स्वतःला शरीर मानतो,
म्हणूनच आपल्याला मृत्यूची भीती वाटते. शिव म्हणजे ती चेतना जिचा कोणताही जातीभेद नाही. जात, कुल, घराणे हे शरीराचे असते, आत्म्याचे नाही. न मे माता न पिता, शिवाला कोणी आई नाही, वडील नाही. याचा अर्थ असा की शिव ही कोणतीही निर्मिती नाही. आपण आपल्या आई वडिलांचे शारीरिक आणि मानसिक प्रोडक्ट आहोत. पण शिव स्वयंभू आहेत. ते कोणावरही अवलंबून नाही. न बंधूर न मित्र, तिथे ना कोणी नातेवाईक आहेत ना कोणी मित्र. जिथे दोन असतात तिथे नाते असते. शिव तर अद्वैत आहेत, ते दुसरा कोणी नाहीच. मग नाते कोणाशी असणार? अगदी गुरुर नैव शिष्य, जिथे गुरु आणि शिष्याचा भेदही उरत नाही. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत गुरु शिष्य नाते आहे. जेव्हा पूर्ण बोध होतो तेव्हा फक्त शिवच उरतो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वेत्र सर्वेंद्रियाणाम न चासंगतम नैव मुक्तिर्न मेयम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. येथे आचार्य महत्वाची गोष्ट सांगत आहेत. मी निर्विकल्प आहे, निराकार आहे. आपल्या चेतनेला सवय आहे काहीतरी आकार पकडण्याची, काहीतरी विकल्प निवडण्याची. पण शिव म्हणजे अशी स्थिती जिथे कोणताही पर्याय नाही, फक्त सत्य आहे. विभुत्वाच सर्वत्र सर्वेंद्रियाणाम, तो सर्वत्र आहे आणि सर्व इंद्रियांमध्ये व्यापलेला आहे. नमेय, ज्याला मोजता येत नाही, ते मर्यादित असते. शिव अथांग आहे, तरीही तो इंद्रियांच्या पकडीत येत नाही. तो इतका व्यापक आहे की त्याला मोजता येत नाही. ज्याला मोजता येत नाही, जे मोजता येते ते मर्यादित असते. पण शिव अथांग आहेत. सर्वात क्रांतिकारी ओळ म्हणजे नैव मुक्तिर्न मेयः, मला मुक्तीचीही गरज नाही. का? कारण जो आधीच मुक्त आहे तो मुक्ती शोधेल कशाला? मुक्तीची इच्छा करणे म्हणजेच हे मान्य करणे की तुम्ही बंधनात आहात. शिव बंधनाच्या कल्पनेपासून मुक्त आहेत. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुत्वाच सर्वेत्र सर्वेंद्रियाणाम न चासंगतम नैव मुक्तिर्न मेय चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. आपण शिवाला मूर्तीमध्ये शोधतो, पण आचार्य म्हणतात मी निराकार आहे. कोणताही विकल्प जिथे उरत नाही असा मी निर्विकल्प आहे. शिव ही व्यक्ती नाही, ती एक दृष्टी आहे. जर तुम्ही स्वतःला शरीर मानून पूजा करत असाल तर तुम्ही शिवापासून दूर आहात. जेव्हा तुम्ही स्वतःला विशुद्ध चेतना मानता तेव्हा तुम्ही शिव आहात. प्रकृतीचे खेळ ओळखा. हे जग, प्रकृती म्हणजे सुख दुःख, पाप पुण्य आणि नातेसंबंधांचा मेळा आहे. या मेळ्यात राहूनही जो त्यात अडकत नाही तो शिव होय. जोपर्यंत मी अहंकार जिवंत आहे तोपर्यंत भीती आहे. जेव्हा मी विसरून फक्त चैतन्य उरते तेव्हाच खऱ्या अर्थाने शिवोहम म्हणजे मी शिव आहे ही स्थिती प्राप्त होते. सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंधः, ज्याच्यासाठी मुक्ती नाही आणि बंधनही नाही. ज्याच्यासाठी प्रकृती ही केवळ प्रकृती आहे. जो समत्व भावात जगतो, ज्याच्या मनात ममत्व माझेपणा नाही, अशा चेतनेला शिवतत्व म्हणतात. आता तुम्हीच सांगा, तुम्ही कोणत्या रूपाची पूजा करणार आहात? ते तर अरूप आणि निराकार आहेत. अशी चेतना जी सर्व रूपांना नीट समजून घेते ती शिवचेतना आहे. अशी चेतना जिला सर्व आकारांमागचे रहस्य ठाऊक आहे ती शिवचेतना आहे. अशी चेतना जिला अनेक विकल्प दिसत नाही. अनेक पर्याय किंवा विकल्प दिसणे म्हणजे अज्ञान असणे. अनेक विकल्प दिसणे म्हणजे मनात कामना असणे. या रस्त्याने इच्छा पूर्ण होईल की त्या रस्त्याने? इथे जास्त शक्यता आहे, पण इथे किंमत मोजावी लागेल. निर्विकल्प असण्याचा अर्थ असा की चालण्यासाठी एकच तर रस्ता आहे आणि करण्यासाठी एकच काम. एकच द्वार आहे जिथून प्रवेश होऊ शकतो. बाकी दारे मला दिसतच नाहीत, बाकी रस्ते मला दिसतच नाहीत. मग मी त्यांना नकारण्याचा प्रश्नच उरत नाही.
तुम्हाला 100 पर्याय दिसत असतील तर तुम्हाला 99 पर्याय तोडावे किंवा नकारावे लागतात. मला 100 दिसतच नाहीत, मला तर एकच दिसतो. ज्याला व्यर्थ आणि फालतू गोष्टी दिसणे बंद होते ती शिवचेतना होते. जी चेतना स्वतःला एका ठिकाणापुरती मर्यादित ठेवत नाही, जी सर्वव्यापी आहे, जिला फक्त सर्वत्र असण्याशी देणे घेणे आहे, स्थानिक असण्याशी नाही, जी कोणत्याही एका जागेला विशेष मानत नाही. एखाद्या जागेला विशेष मानणे म्हणजे काय? ही स्थानिक चेतना आहे, जी सांगते अमुक एक जागा फार पवित्र आहे, जिथे जो जाईल त्याला मोठे वरदान मिळेल. ज्या जागेला अभिमंत्रित किंवा पवित्र केले गेले आहे, जिथे अशा गोष्टी चालू आहेत, समजून जा की त्या जागेचा शिवाशी लांब लांबपर्यंत काहीच संबंध येत नाही.